समाधानकारक उत्तर त्यांना मिळाली? बघा, आता याच्यामध्ये कोर्टासमोर ग्वाही देऊन 3 दिवस उलटले, गुन्हा दाखल न झाल्यामुळे माझ्या क्लायंटच्या नातेवाईकांना धमक्या येत आहेत, त्यांना इथे हुसकावून देण्याच्या धमक्या देत आहेत, स्थानिक काय राजकारणी नाटकं करतायत, हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत। आणि हे जे 92चे बॅचचे जे अधिकारी त्या काळातले जुने एन्काउंटर स्पेशलिस्ट यांना जिन लोग आता सरकार ने क्या केलं, ते जुने चावल को ही उठा करके संजय शिंदे को इसमें लेकर के इस तरह से वो एन्काउंटर करा है। ते काय करायचे त्या काळामध्ये, एन्काउंटर केला तर तो फिर्यादीचे घरचे असायचे, त्यांना घेऊन यायचे, आमची काय तक्रार नाही काय नाही, झालं एन्काउंटर क्लोज। ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे, तीच कुठेतरी वापरायचा प्रयत्न केला जातोय। आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा फॉलोअर असल्या कारणाने बाबासाहेब हे म्हणतात की जिथे माझे विरोधक जास्त विरोध करू लागतात ना, त्यावेळेस मी एकदम योग्य मार्गावर आहे, पण ज्यावेळेस विरोधकांचा विरोध थांबतो तर माझं कुठेतरी काहीतरी चुकतंय असं मी गृहीत धरतो। आणि म्हणून जेवढा आम्हाला आता विरोध केला जातोय, म्हणजे आम्ही एकदम प्रॉपर मार्गावरती कायदेशीर चौकटीत संविधानिक मार्गाने काम करतोय असा मला पूर्ण विश्वास आहे। नेक्स्ट सर, हायकोर्टाच्या जी ऑर्डर आलेली आहे त्या ऑर्डर मध्ये जो गुन्हा नोंद करण्याचा जे काही आदेश देण्यात आलेला आहे तो सीआयडी ला देण्यात आलाय की मुंब्रा पोलिसांना? हायकोर्ट आदेश त्याच वेळेस देईल ज्या वेळेस सरकार म्हणाल की आम्ही गुन्हा दाखल करणार नाही। सरकारने म्हणावं ना, सरकार काय म्हणालं, आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर स्टेप्स घेणार आहोत। कशाच्या आधारावर? मेहरबान न्यायदंडाधिकारी कनिष्ठ स्तर ठाणे यांनी जे कस्टोडियल डेथ इन्क्वायरी अंडर सेक्शन 196 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या अनुषंगाने जे त्याचे फाइंडिंग्स आहेत, त्या फाइंडिंगच्या अनुषंगाने क्लिअर मर्डर आहे असं असताना पण ते आम्ही त्या पद्धतीने कारवाई करू, कायदेशीर पोलीस आमचे करतील असं म्हटल्यानंतर 20 तारखेची ग्वाही आहे, अजूनपर्यंत करण्यात आली नाही। आणि म्हणून अशा पद्धतीने न कर्तव्य केल्यामुळे अशा पद्धतीने विटनेसला गुन्हा दाखल होण्याआधीच टेम्परिंग चालू झालेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। अक्षय शिंदेच्या आईवडिलांवरती नेमकं कोणाचा दबाव आहे, काय नेमका आरोप केले, नाव सांगितले, एक लक्षात घ्या, याच्यामध्ये ना अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे पोलीस अधिकारी आणि अक्षय शिंदे यांच्या अगोदर काही वैमनस्य होतं का, त्यांच्या बांधाला बांध होता का, काही झगडा होता असं मला कुठे तपासात तर आढळून आलं नाही। परंतु त्याचा अशा पद्धतीने हत्या तर झालेली आहे हे स्पष्ट आहे, पण हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आणि कोण कोण याच्या पाठीमागे सामील आहेत, जसे ते म्हणतात ना आका कोण, ते सुरेश धस म्हणतात, याच्यामध्ये पण कोणी राजकीय आका आहे का? तर सुरेश धसांनी याच्यावरती पण कधीतरी बोलावं, आका कोणतरी आका याच्यामध्ये पण असू शकतो। कारण की बरोबर निवडणूक डोळ्याच्या समोर ठेवूनच त्याच कालावधीमध्ये हा प्रकार घडलेला आहे, तर याच्यामध्ये देखील राजकीय आका काही गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि त्याचा तपास व्हावा असं मला कळतं। कारण की त्यांचं वागणं ज्या पद्धतीने आहे, अक्षय शिंदेची फॅमिली ती लोक मेहनती करणारी आहेत, कष्टाने कमवून खाणारी लोक आहेत, अजिबात ते कधी माझ्याकडे देखील होते, फक्त त्यांनी अक्षयचा दशक्रिया विधीच्या संदर्भातच त्यांची काही विनंती होती ती मी मान्य केली, त्यांनी तेवढीच ती माझ्याकडे त्यांनी रिक्वेस्ट केली, त्याच्या व्यतिरिक्त कधीही त्यांनी माझ्याकडे मी त्यांना ऑफर करीत असताना देखील कुठल्याच गोष्टीची त्यांनी आर्थिक सहाय्य द्या असं कधी बोलले नाही। ते सन्मानाने स्वाभिमानाने कष्ट करून खाणारी लोक असताना ज्या वेळेस लढाई आता जिंकण्याच्या प्रोसेसमध्ये आलेली असताना त्यांना कुठेतरी राजकीय दबाव असून हे आरोपी पोलिसांनी अटक न केल्यामुळे ते मोकाट असल्या कारणाने ते विटनेसला टेम्परिंग करतायत आणि म्हणून याच्यामध्ये तात्काळ अटकेची कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे। मर्डर सारखा गंभीर गुन्हा आहे, कस्टोडियल डेथ आहे, कस्टोडियल मर्डर आहे आणि एन्काउंटर झालेला आहे, फेक येतो क्लिअर दिसतंय। सुप्रीम कोर्टाचे अनेक रुलिंग आहे की अशा पोलिसांना बेलही देऊ नका, की ज्यांनी असं असताना देखील पोलीस गुन्हे दाखल करत नाही। त्या अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये संजय शिंदेची FIR मेलेल्या माणसाच्या विरोधात 307 दाखल केली ना तात्काळ, त्याच्यात काही सपोर्टिंग मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट, काही पुरावे नव्हते ना काही। मग याच्यामध्ये कोर्टाच्या न्यायालयाच्या जे काही रिपोर्ट्स फाइंडिंग आहेत त्याला काय रिस्पेक्ट नावाची गोष्ट आहे की नाही? अजूनही काय राजकारणी म्हणतायत तो नराधम होता, मग तुमच्यावरती जर एखाद्याने आरोप लावला मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, अजून कोर्टाकडून सिद्ध झालेलं नाही असं का? म्हणजे गरीबाला वेगळा न्याय आणि तुम्ही राजकारणी श्रीमंत म्हणून तुम्हाला वेगळा नाही का? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक राज्यामध्ये आम्ही विषमतावादी व्यवस्था खपवून घेणार नाही।
परभणीच्या याच्यामध्ये संविधानाच्या समर्थनार्थ ज्या ज्या नागरिकांनी आंदोलन केले त्यांच्या विरोधामध्ये पोलिसांनी स्वमोटो एफआयआर घेतला ना. मग याच्यामध्ये पोलिसांनी स्वमोटो जर ते आले नसतील अक्षय शिंदेच्या आई वडील समोर, मग तुम्ही स्वमोटो एफआयआर का दाखल केला नाही? याच्यामध्ये पोलिसांना राजकारण्यांना वेगळा न्याय आणि गरीब संडास साफ करणारा असेल त्यांना वेगळा न्याय आहे असे स्पष्ट या व्यवस्थेत दिसतंय. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात आम्ही वकील हे अजिबात खपून घेणार नाही. आम्ही याचा कडाडून मुकाबला करू. कोर्टाने आदेश दिलेले आहेत, मात्र 2-3 दिवस उलटून गेले त्याला, अजून एफआयआर होत नाहीये. नेमकं पोलिसांशी चर्चा झाली, काय कारण सांगितली त्यांनी? इतकंच सांगितलंय की आम्ही सीआयडी कडे जो एडीआर दाखल आहे त्या एडीआरची माहिती घेऊन पुढची कारवाई करू. परंतु हे उत्तर कायद्याला धरून नाही. कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलंय की याच्यामध्ये जर मेलेल्या माणसाविरोधात 307 तुम्ही घेता ना, आता रिपोर्ट आलाय तुम्ही दाखल का करत नाही? काय अडचण आहे तुम्हाला? कुणाला वाचवताय तुम्ही? याच्या पाठीमागे कोणीतरी राजकारणी आहे, स्थानिक कोणीतरी राजकारणी असण्याची दाट शक्यता आहे. परंतु आता लगेच मी त्याच्यावरती भाष्य करणे अधिक घाईचं होईल. जरा तपास तर पुढे होत जाऊ द्यात. आणि मला देवाभाऊंकडून पूर्ण अपेक्षा याच्यासाठी मी ठेवतोय कारण की देवाभाऊने आत्ताच म्हटलेलं आहे की मला बदल्याचं नाही बदलाचं राजकारण करायचंय. म्हणून बदलाचं राजकारण, हे हसू नका, मी सिरियस बोलतोय, बदलाचं राजकारण ते कसे करतील हे मला पाहायचं आहे. आणि त्यांनी खरोखर बदल घडवून दाखवावा महाराष्ट्रामध्ये. पोलीस राज ते अजिबात खपून घेणार नाही. ते स्वतः वकील आहेत आणि आमच्यासारख्या वकिलांना त्यांनी साथ द्यायला पाहिजे असं मी त्यांच्याकडे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मागणी करीत आहे.